हे बघा हा मेनू ड्रिवन प्रोग्राम आहे. इन्सर्शन, डिलिशन अँड ट्रॅव्हर्सिंग अरे युजिंग मेनू ड्रिवन प्रोग्राम आहे बघा. ह्याच्यामध्ये आपण मेनू ड्रिवनसाठी डू व्हाईल लूप यूज करतात. त्याच्यानंतर आपण मेनू ड्रिवन जेव्हा तुम्ही प्रोग्राम करता तेव्हा आता आपल्याला काय काय करायचं, इन्सर्शन, डिलिशन, ट्रॅव्हर्स. तर ईचसाठी एक एक फंक्शन लिहायचं. सो मी फर्स्ट कॅटेगरीचं फंक्शन लिहिलं आहे, विदाऊट रिटर्न व्हॅल्यू, विदाऊट आर्ग्युमेंट, इन्सर्ट, डिलीट आणि ट्रॅव्हर्स. इथं डिलीटचं स्पेलिंग मी DELET लिहिलेलं आहे. ई जर लिहिला तर ई हा कीवर्ड आहे बघा, व्हाईटमध्ये झाला. ठीक आहे, कीवर्ड हा CPP मध्ये असतो. ठीक आहे, त्याच्यामुळं काय करायचं, एक ते डेल लिहा किंवा तुम्हाला जे दुसरं सुटेबल नेम आहे ते लिहा. ठीक आहे, डिलीट आणि ट्रॅव्हर्स म्हणजे डिस्प्ले. त्याच्यानंतर हे मी मेनच्या आधी डिक्लेअर केलेत व्हेरिएबल, म्हणजे सगळे ग्लोबल डिक्लेरेशन आहे. ठीक आहे, तर ग्लोबल डिक्लेरेशन का केलं, कारण हे सगळे व्हेरिएबल आपल्याला इन्सर्टमध्ये, डिलीट, ट्रॅव्हर्स, मेनमध्ये सगळीकडे लागणार आहेत. म्हणून ते काय केले, एकदाच डिक्लेअर केले. जर इथं डिक्लेअर नाही केले तर ईच डेफिनेशनमध्ये आपल्याला ते परत रिडिक्लेअर करावे लागतील. म्हणून काय करायचं, जे व्हेरिएबल्स, ग्लोबल डिक्लेरेशन मीन्स वॉट काय असतं की जेवढे व्हेरिएबल्स आपल्याला थ्रू आउट द प्रोग्राम रिक्वायर्ड आहेत ते आपण एकदाच डिक्लेअर केले. ठीक आहे, त्याच्यानंतर मेन लिहिलं. मेनू ड्रिवन बघा कसं लिहितात. चॉईससाठी एक व्हेरिएबल घेतलं, इंटीजर 1 2 3 4 अशी तुमची चॉईस असणार. पहिल्यांदा एंटर साईज. आता इन्सर्ट, डिलीट, ट्रॅव्हर्स सगळ्याला इनपुट काय पाहिजे, n आणि ॲरेमध्ये इलेमेंट्स. मग जे इनपुट आहे ते घेतलं, $n आणि किती तुम्हाला इलेमेंट्स पाहिजे आणि ते स्कॅन केले. ठीक आहे, नाऊ चॉईस टाकली. चॉईस नेहमी डू व्हाईल लूपमध्ये टाकायची बघा. तर युजरला कळलं पाहिजे की नेमकं इन्सर्ट कधी होणार, डिलीट कधी होणार. सो आपण 1 फॉर डिस्प्ले, 2 फॉर इन्सर्ट, 3 फॉर डिलीट अँड 4 फॉर एक्झिट. आता आपण सर्चिंग शिकलो की परत इथे 4 सर्च लिहायचं, 5 एक्झिट लिहायचं, एक एक त्याच्यात ॲड करायचं. त्याच्यानंतर हे मेनू डिस्प्ले होणार युजरला. नंतर मेसेज एक लिहायचा, एंटर युअर चॉईस. मग युजरला 1 करायचं आहे, 2 करायचं आहे का 3, कारण आपण ऑलरेडी ॲरेमध्ये इलेमेंट्स टाकलेत. जर केस 1 युजरनी 1 हा आणि जी CH टाकणार व्हॅल्यू ती ते पास होणार. स्विच केस तुम्हाला येते, मग हा 1 कम्पेअर होणार. ट्रॅव्हर्स, इन्सर्ट, डिलीट, 3 4ला लिहायची गरज नाही. स्विच कंप्लीट झालं. डू व्हाईलचं व्हाईल CH इज नॉट इक्वल टू 4. जोपर्यंत CHची व्हॅल्यू युजर 4 टाकत नाही, 4 फॉर एक्झिट, तोपर्यंत हे कंटिन्यू होणार. आणि युजरनी व्हॅल्यू 4 टाकली की एक्झिट होणार. ठीक आहे, आता आणि इथे बघा ट्रॅव्हर्सचा आपला कोड लिहिलेला आहे, म्हणजे आपल्याला मेनमध्ये आता लिहायची गरज नाही कारण डिस्प्लेसाठी सेपरेट फंक्शन आहे. ट्रॅव्हर्सचा कोड लिहिला. इन्सर्ट, तर इन्सर्टचा आता की आणि आयटम मेनमध्ये का नाही केले, कारण पोझिशन आणि जो इलेमेंट इन्सर्ट करायचा आहे तो आपल्याला इन्सर्ट अल्गोरिदममध्ये करायचा आहे. म्हणून इथं पोझिशन केली, कोणता इलेमेंट इन्सर्ट करायचा तो स्कॅन केला आणि ॲरे तर आपण ऑलरेडी मेनमध्ये केलेलाच आहे. मग नंतर इथून जे इज इक्वल टू n पासून ते n++ पर्यंत आपलं काय अल्गोरिदम आहे. त्याच्यानंतर आपण मेनच्या प्रोग्राममध्ये ह्याच्यानंतर परत ॲरे डिस्प्ले केलता, पण आता आपण फंक्शन केलेलं आहे सो ते फंक्शन आपण कॉल करणार. त्याच्यानंतर डिलीटमध्ये काय, अगेन एंटर पोझिशन टू डिलीट आणि इथून ते इथपर्यंत काय आहे, डिलीटचा अल्गोरिदम आहे. आता हे वर्क कसं होणार बघा. हे तर झाला, कंपाईल होणार आपला प्रोग्राम. रन कसं होणार, रन केला की पहिला कंट्रोल मेनकडे येणार. ठीक आहे, मेनकडे आला, ह्या ॲरोकडे लक्ष द्या, कर्सरकडे. नंतर स्क्रीनवर डिस्प्ले होणार एंटर साईज ऑफ ॲरे. सपोज तुम्ही 5 टाकली. ठीक आहे, नाऊ एंटर इलेमेंट्स इन ॲरे, तुम्ही इलेमेंट्स टाकले 5. ठीक आहे, नाऊ स्क्रीनवर डिस्प्ले होईल 1 फॉर डिस्प्ले, 2 फॉर इन्सर्ट, 3 फॉर डिलीट, 4 फॉर एक्झिट. त्याच्यानंतर डिस्प्ले होईल एंटर युअर चॉईस. सपोज युजरनी टाकलं 1. ठीक आहे, म्हणजे CHची व्हॅल्यू काय आली 1. तर स्विचला पास झाला CH म्हणजेच 1 पास झाला. मग 1 इक्वल टू 1 कसं होतं, CHची व्हॅल्यू पण 1 आहे, म्हणजे युजरनी इथं 1 टाकलं असेल तर इथं CH पास होणार म्हणजे 1. मग 1 इक्वल टू 1 ट्रू आहे, तर ट्रॅव्हर्स फंक्शन कॉल झालं म्हणजे इथून कंट्रोल कुठे आला, ट्रॅव्हर्सच्या डेफिनेशनकडे आला. मग ॲरे इलेमेंट्स काय होणार, डिस्प्ले होणार. आता हे तुम्हाला कोड माहिती आहे. त्याच्यानंतर ट्रॅव्हर्स फंक्शन कंप्लीट झालं की परत कुठे आला, ट्रॅव्हर्स फंक्शन कॉल करून डेफिनेशनकडे आलता. आता कंप्लीट झालं की परत ब्रेक म्हणजे कुठे, स्विचच्या बाहेर. मग इथे व्हाईल होणार. CHची व्हॅल्यू काय 1 इज नॉट इक्वल टू 4 ट्रू आहे. मग परत डू लूप, परत स्क्रीनवर डिस्प्ले होणार. युजरला डिस्प्ले करायचं इन्सर्ट का डिलीट. सपोज आता युजरनी टाकलं 3.
CH ची व्हॅल्यू टाकली 3, इथे पास होणार 3. 1 = 3 आहे का नाही, 2 आहे का नाही, 3 आहे. डिलीट. मग डिलीट म्हणजे डिलीट फंक्शन कॉल होणार. मग हे तर तुम्हाला माहिती आहे कसं वर्क होतं ते. परवाच्या लेक्चरला सांगितलं. डिलीट होणार, एन ची व्हॅल्यू 1 नी कमी होणार. डिलीट फंक्शन कंप्लीट झालं की परत कंट्रोल कुठे येणार, डिलीट फंक्शन इथे कॉल झालं. मग तिथून ब्रेक म्हणजे स्विचच्या बाहेर. इथे स्विच आहे, स्विचच्या बाहेर म्हणजे व्हाईलकडे आलो. 3 ≠ 4 ट्रू आहे. परत डू लूपमध्ये परत मेनू डिस्प्ले होणार. परत युजर चॉईस टाकणार. तर युजरनी सपोज 2 टाकली, इथे 2 आलं. 2 इथे मॅच होणार. इन्सर्ट फंक्शन कॉल होणार. स्क्रीनवर डिस्प्ले होणार. एंटर पोझिशन टू इन्सर्ट 2 जी तुमची असेल ते. एंटर आयटम टू इन्सर्ट. इथे इन्सर्शनचा अल्गोरिदम म्हणजे ॲरेमध्ये न्यू एलिमेंट इन्सर्ट होणार. अल्गोरिदम एंड झालं की परत कुठे येणार, इथे ब्रेक झालं की स्विचच्या बाहेर. नंतर 2 ≠ 4 ट्रू आहे. तुम्हाला परत डिस्प्ले करायचं आहे, परत इन्सर्ट करायचं तर करू शकता. नसेल करायचं तर 4 फॉर एक्झिट. इथे CH ची व्हॅल्यू टाकायची 4 टाकली की 1 ला पण मॅच नाही होणार, 2 ला पण नाही, 3 ला पण नाही. स्विचच्या बाहेर येणार. 4 ≠ 4 फॉल्स. गेट CH प्रोग्राम कम्प्लीट. ठीक आहे. मग एकदा रन करून दाखवते. एंटर साइज ऑफ ॲरे. सपोज 5 टाकलं, ॲरे टाकले. ॲरे टाकले. आता तुम्हाला डिस्प्ले करायचे, इन्सर्ट करायचे का डिलीट. सपोज आपण जे ॲरे टाकले ते बरोबर इन्सर्ट झाले का नाही, 1 टाकू. बघा बरोबर डिस्प्ले झाले. ठीक आहे. आता 2 टाकते इन्सर्शन. असं काही नाही की सिक्वेन्शियली तुम्हाला जे पाहिजे ते. आता ऑलरेडी आपला हा ॲरे आहे. एंटर पोझिशन टू इन्सर्ट. सपोज मी टाकली थर्ड पोझिशनला मला टाकायचं आहे सपोज 69. मग आता हे झालं इन्सर्ट. थर्ड पोझिशनला आपण 69, पण अजून डिस्प्ले नाही झालं. म्हणजे आता आपल्या ॲरे कसं पाहिजे 60, 89, 69, 79, 54, 67. मग परत इन्सर्ट झालंय. मग आता डिस्प्ले करा. परत 1 दाबा. बघा झालं का बरोबर. 60, 89, 69, 79, 54 आणि 67. आता एंटर युअर चॉईस. 3 टाकलं. एंटर पोझिशन टू डिलीट. सपोज 2 म्हणजे आपलं रिमेनिंग ॲरे कसं पाहिजे 60, 69, 79, कारण 2 चा डिलीट होणार. मग परत डिलीट झाले का नाही त्याच्यासाठी परत 1 दाबा. डिस्प्ले बघा आले. आता परत तुम्ही असं काही नाही की एकदाच परत इन्सर्ट करू शकता. एंटर पोझिशन टू इन्सर्ट. सपोज 4 इथे टाकलं 77. आता इन्सर्शन झालं की नाही 1 परत डिस्प्ले करा. बघा 4th पोझिशनला 77. असं कंटिन्यू होणार जोपर्यंत युजर 4 प्रेस नाही करत. तर हा झाला तुमचा मेनू ड्रिव्हन प्रोग्राम. एकदा व्यवस्थित स्टडी करा. आज मला मोठा व्हिडिओ लगेच बनवता येणार नाही बिकॉज लाईट नाही आहे. ठीक आहे. तेवढं मी तुम्हाला स्टडीसाठी दिलेलं आहे आजचं. मग नाईटला किंवा मग अर्ली मॉर्निंगला मी न्यू व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करेन.